Hello everyone, myself Sunil Sable, lecturer, Department of History, class 12th Arts, Arjenta College of Arts, Commerce, Science, Bavdan, Pune. Somebody of today's lecture we have to discuss to be continue yesterday's chapter number 1 Renaissance in Europe and development of science point to be as follows. Point number 3 1.3 development of science, and then next point 1.4 scientific invention in various fields, and then 1.5 geographic discoveries and explorers, and after 1.6 industrial revolution, and last point economic nationalism. So see the point number 1.3 development of science. डेव्हलपमेंट ऑफ सायन्स म्हणजे काय की युरोपात डेव्हलपमेंट ऑफ सायन्स म्हणजे काय विज्ञानाचा विकास. इट इज सेड that the European natural scientists of the 17th century laid the foundation of modern science. The scientists of the 17th century put emphasis on the following things to prove that scientific principles experiment are true despite time and space. To convert the emergent scientific rules into scientific formulae to create a new scientific paradigms and so on. These efforts help the progress of science. So म्हणजे काय की विज्ञानाचा विकास. म्हणजे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की त्या युरोपमध्ये त्या 14व्या 15व्या 16व्या शतकामध्ये अनेक शास्त्रज्ञ अनेक विचारवंत हे उदयाला आले आणि त्यांनी काय केलं अनेक नवीन जगाचा नवीन क्षेत्राचा शोध लावला. आणि त्यासोबत त्यांनी काय केलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी भौगोलिक सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांनी तिथं त्यांचा विकास केला. आपण एक एक्झाम्पल बघू की 1400 तसंच मग वास्को द गामा हा 1498 मध्ये आपल्या भारताचा शोध त्यांनी लावला आणि तो 1498 मध्ये आपल्या पश्चिम ज्याच्या किनारपट्टीवर आला होता हे आपल्याला माहिती आहे. मग तेव्हापासून त्यांनी काय केलं की आपल्या भारतामध्ये त्यांनी जांबोरियन नावाचा राजा होता. त्या वास्को द गामाने काय केलं त्याला परवानगी मागितली व्यापार आपल्या या देशामध्ये व्यापार करण्यासाठी परवानगी मागितली आणि त्यांनी तिथं व्यापार करण्यास सुरुवात केली. आपल्याला हे माहिती आहे. मग नंतरच काय झालं हे बघून पोर्तुगीज हे भारतामध्ये गेले आहेत आणि त्यांनी तिथं वसाहत म्हणजे कोलोनिझम आपण ते नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार. नंतरच्या चॅप्टरमध्ये आपण कोलोनियलिझम हे चॅप्टर आपल्याला सेकंड चॅप्टर आपल्याला आहे आपण ते नंतर बघणार आहोत. मग काय केलं की इंग्रजांनी बघितलं
की हे पोर्तुगीज लोक या भारत एक त्यांची वसाहत आहे, त्यांनी भारतामध्ये जाऊन आपलं वसाहत स्थापन केली आहे. त्यांनी तिथं व्यापार करण्याची सुरुवात केली आहे. हे पाहून मग काय 1600 मध्ये इंग्रज भारतामध्ये आले. त्यांनी त्यांनी काय केलं की तिथलं मुघल राजा होता अकबर, जहांगीर यांच्याशी त्यांनी 16व्या शतकामध्ये व्यापार करण्याची परवानगी मागितली आणि त्यांनी हळूहळू आपले पाय तिथं रोवले आणि असं करत मग त्यांनी आपल्या पूर्ण भारतामध्ये त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. नंतर त्यांनी इंडिया कंपनी सुरुवातीला त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली 1600 मध्ये. नंतर मग हळूहळू त्यांनी बंगाल प्रांत म्हणजे असे जे सर्व प्रांत होते त्यांनी मिळवले आणि पूर्ण भारतामध्ये त्यांनी आपली सत्ता त्यांनी काबीज केली. मग आता आपण हा पॉईंट जो बघतोय की युरोपातील विज्ञानाचा विकास, डेव्हलपमेंट ऑफ सायन्स. मग नंतर काय आलं की युरोपात 17व्या शतकाच्या निसर्गाचा अभ्यास, युरोपमध्ये 17व्या शतकामध्ये निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी तिथं वैज्ञानिक पाया रचला. या काळातील शास्त्रज्ञाचा प्रत्यक्ष आता या काळातील जे शास्त्रज्ञ होते त्यांनी प्रत्यक्ष विज्ञानावर भर दिले आणि त्यांनी प्रत्यक्ष एक्सपेरिमेंट केले आणि व नव्याने त्यांनी नव्याने शोधलं होतं त्यांचे नियम त्यांनी सूत्रबद्ध केले आणि त्याची नवीन परिभाषा तयार केली. ठीक आहे. आता मग आपला त्याच्यामध्ये एक जो पॉइंट आहे बघा त्याचा सब पॉइंट तो कोणता बघा, institutions devoted to the cause of science. म्हणजे काय, वैज्ञानिक संस्था. आता आपण बघितलं की अनेक शास्त्रज्ञांनी नवीन शोध लावले, त्यांचे नियम सूत्रबद्ध केले. मग त्यासाठी त्यांना काय तिथं त्यांना विद्यापीठाची, स्थानिक संस्थेची त्यांना गरज भासली आणि म्हणून त्यांनी काय केलं, इन्स्टिट्यूशन डेव्हलप टू द कॉजेस ऑफ सायन्स. मग या कारणामुळे त्यांनी काय केलं तर विद्यापीठाची त्यांना संशोधन करण्यासाठी लायब्ररी वगैरे सगळ्या अशा वस्तू त्यांनी तिथं, सगळ्या अशा गोष्टी त्यांना म्हणजे जे की पूरक त्यांच्या विज्ञानाला त्यांना पूरक होतं अशा गोष्टी त्यांनी तिथं स्थापन केल्या. तर बघा various instruments like compass, telescope, thermometer and barometer were invented in this period. In Europe, some organizations were established for research in science. Their organization published scientific journals which included research articles written by scientists. Correspondence between them is also clearing doubts and exchanging thoughts. Among them, Academy of the Leonine of Lycian Academy in Rome, Academy for Experiment in Florence, Royal Society for Improving Natural Knowledge in London, French Academy of Science in France were of prime importance. म्हणजे काय की प्रत्येक युरोप खंडामध्ये, प्रत्येक देशामध्ये त्यांनी आपल्या देशामध्ये त्यांना प्रयोग करण्यासाठी, त्या नवीन शोधावर त्यांचे नियम शोधण्यासाठी त्यांनी काय केलं, प्रत्येक फ्रान्स, जर्मनी यांनी काय केलं, आपापल्या भागामध्ये, आपापल्या देशामध्ये नवीन इन्स्टिट्यूट स्थापन केले. तर आपण नेक्स्ट पॉइंट आता बघू चॅप्टर मध्ये 1.4 सायंटिफिक इन्व्हेन्शन इन व्हेरियस field. Various instruments like compass, telescope, thermometer and barometer were invented in this period. आता या पिरियड मध्ये त्यांनी कोणकोणते
इन्स्ट्रुमेंट ते त्यांनी हे केले, म्हणजे त्यांचा शोध घेतला कॉम्पॉस. कॉम्पॉस, टेलिस्कोप, मग काल पण सांगितलं होतं टेलिस्कोप, थर्मोमीटर, बॅरोमीटर, बॅरोमीटर वेअर इन्व्हेंटेड, म्हणजे अशा या गोष्टी त्यांनी त्या काळामध्ये शोधून काढल्या. तसंच नंतर मग मायक्रोस्कोप इन्व्हेंटेड इन दिस पिरियड, त्या काळामध्ये त्यांनी मायक्रोस्कोप सुद्धा त्यांनी शोधून काढला. म्हणजे इन दिस पिरियड इट easier टू ऑब्झर्व वेरियस टाइप्स ऑफ microorganism that the absolute pressure and the volume of gas are immensely is known for discovering that the absolute pressure and the volume of a gas created interest in further research on gases like hydrogen, nitrogen, and oxygen. The research in physics was more focused on various aspects of heat and sound. In zoology, a methodology known as taxonomy was developed to classify various aspects of lighting and electricity. He coins many technical terms which are used in the electrical science even today. म्हणजे काय की मग त्यांनी जे आपल्याला जे उपकरण लागतात आपल्या देशामध्ये, म्हणजे आपल्याला विज्ञान म्हणजे काय की विज्ञानामध्ये आपण जे म्हणजे एक्सपेरिमेंट करतो त्यासाठी किंवा आपल्या दैनंदिन गरजा आपण त्यांना भागवतो. थर्मोमीटर, बॅरोमीटर, टेलिस्कोप अशा ज्या गोष्टी आहेत आपण आपल्या दैनंदिन विकासामध्ये, दैनंदिन विज्ञानामध्ये आपण त्या गोष्टी वापरतो. अशा गोष्टीचा शोध त्या काळात युरोपमध्ये भरभराटीला म्हणजे लागला. तर आपण आता तो त्याचा सब पॉइंट आहे तो कोणता आहे, टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे काय, वस्त्रोद्योग. टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे काय, वस्त्रोद्योग. Weaving of woolen cloth was a very old cottage industry in England. In the year 1738, John K. Moore and Patient flying shuttle increased the speed of weaving. The next advanced stage was spinning jenny, a spinning frame with multiple spindles made by James Hargreaves in England. One could work 8 spindles simultaneously on this frame, and it reduces the amount of labor and time of production. In the year 1769. आता बघा आपला हा जो सब पॉइंट आहे तो आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री म्हणजे काय, वस्त्रोद्योग. म्हणजे त्या काळामध्ये काय झालं की लहान मोठे हा जो उद्योग आहे हा आपण घरच्या म्हणजे विणकाम वगैरे आपण रेशीम कापड यांच्याद्वारे आपण घरच्या घरी हा उद्योग करू शकतो. नंतर मग काय की हे काम थोडं सोयीस्कर व्हावं, स्पीडली व्हावं, लवकर व्हावं म्हणून त्यांनी काय केलं की 1738 मध्ये जॉन के यानं काय केलं, फ्लाइंग शूट म्हणजे ते विणकाम करणारं म्हणजे मशीन आपण म्हणतो, एक आपल्या भाषेत काय म्हणतो मशीन, जी मशीनची निर्मिती त्याने केली की जेणेकरून त्याने सर्व काम सोयीस्कर झाली आणि लवकर होण्यास मदत झाली. ठीक आहे. नंतर मग बघा स्पॅनिंग जेनी, अ स्पॅनिंग फ्रेम with multiple spindles made by James. ओके. नंतरचा आपला जो पॉइंट आहे
तो मेटॅलॉजी म्हणजे काय? धातुविज्ञान. धातू तुम्हाला धातू माहिती आहे का? तो बघा, इंग्लंड हॅड अ नंबर ऑफ आयरन मायनर्स but it was necessary to advance the technique of smelting iron in order to acquire purified iron from it. Gradually the fuel of later special machines were made keep the furnaces burning at a set temperature and to maintain its aeration. In 1865 the process of producing steel from molten iron was invented. The nature of iron industry underwent major transformation at about the same. म्हणजे काय? धातुविज्ञान. आता आपलं धातू म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? धातू की लोखंड, सोने, आपण चांदी, हे सगळे काय धातू आहेत. मग त्या काळामध्ये त्यांनी म्हणजे लोखंडाचं पाणी म्हणजे लोखंड वितळवण्याने त्यापासून त्यांनी अनेक जे लोखंडाचे साहित्य बनवले. त्यांनी मग त्यावेळेस त्यांना रेल्वे रूळ वितळून त्यांना ते काम थोडंसं अवघड जात होतं. नंतर मग त्यांनी त्यापासून एक नवीन शोध लावला आणि त्यांनी काय केलं, ती मशीन म्हणजे भट्टी, ते भट्ट्या असतात ना आपल्या, त्या भट्ट्या, चुनी भट्टी वगैरे म्हणतो आपण, त्या भट्ट्या त्यांचा शोध लावला आणि त्या भट्टीमुळे ते जे काम होतं लोखंड वितळवण्याचं, ते काम सोयीस्कर झालं. अशा प्रकारे या युरोपमध्ये त्या काळामध्ये अनेक सायंटिफिक शोध लागले गेले आणि त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला. अशा प्रकारे आपण आज हे लेक्चर संपवत आहेत. आणि so remaining chapter will be continued tomorrow. Thank you for watching video.